नमस्कार. कंबाईन गट ब आणि गट क या तयारीसाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे आपण पाहत आहोत. आता यामधील आपला जो विषय आहे सायन्समधील कोणते घटक येतात कोणते नाही आपण ते PYQ मार्फत आपण क्लिअर करणार आहोत. आणि या PYQ संपल्यानंतर आपण सविस्तर आपण त्याच्यावर काय करणार आहोत लेक्चर घेणार आहोत. म्हणजे एखादा मायटोसिस मिओसिस काय असतो, फोटोसिंथेसिस काय असतं, नायट्रोजन फिक्सेशन काय, साऊंड मधले कन्सेप्ट, लाईट चॅप्टर हे आपण असे बरेच आपण पाहणार आहोत. केमिस्ट्रीमधील जे असेल ते आरोग्यशास्त्रामधील. ओके, तर आजच्या आपल्या PYQला ह्या सत्र जे आपलं PYQ सराव सत्र आपण सुरू केलेलं आहे. तर पाहू आज पहिला क्वेश्चन आहे. पहा आता पेपर आपण घेतलेला आहे 8 ऑक्टोबर 2022 चा पेपर आहे. 8 ऑक्टोबर 2022 चा पेपर आहे. आता सेट हा ए आहे, तुमच्याकडे असेल तर पाहून घ्या. त्याच्यामधील 71 आता बाकीचं जे सेट अलग असेल त्याच्यामधील प्रश्नांची इकडे तिकडे असेल, काहीचा म्हणजे डिलिव्हरी झालेला असेल सेट. तर सेट क्रमांक ए मधील 71वा क्वेश्चन पहा आपल्याला समोर दिसत असेल तुम्हाला. तर खालीलपैकी कोणत्या पदार्थाची ऑस्मिक वाहकता म्हणजेच काय हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी. आता काही ऑप्शन दिलेत बघा. आता जसे की आपल्याला माहिती आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तसंच ह्या ठिकाणी थर्मल कंडक्टिव्हिटी हायेस्ट विचारलेली आहे आपल्याला. मग आता काय लाकूड एक ऑप्शन आहे, ॲल्युमिनियम आहे, काच आहे, पुन्हा आणि चांदी दिली आपल्याला. आपल्याला माहिती आहे थर्मल कंडक्टिव्हिटी आता कशाची हायेस्ट आहे. तुमच्या समोर आता एक चार्ट दिसत असेल तुम्हाला. तर आपल्याला सर्वात जास्त थर्मल कंडक्टिव्हिटी कशाची आहे तर आपल्या डायमंडची. डायमंड पासून एअर पर्यंत हा चार्टवर दिसत असेल तुम्हाला समोर. मग आता ही प्रत्येक गोष्ट पाठ करायची का तर नाही, फक्त एक लक्षात ठेवायची हायेस्ट कोण आहे. आता डायमंड झाल्यानंतर सिल्वर आहे, चांदी, याच्यानुसारच आपलं काय काय ऑप्शन जात आहे. आपल्याला माहित आहे 1 नंबरला कोण आहे डायमंड, 2 नंबरला कोण आहे सिल्वर आहे. ह्या ठिकाणी ऑप्शन काय सिल्वर आहे. 4 नंबर सिल्वर म्हणजे चांदी. ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तर काय येईल चांदी. मग आता काही जण म्हणतात थर्मल कंडक्टिव्हिटी काय म्हणजे एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत काय उष्णता वाहून नेण्याची काय असणं क्षमता असणं, आपण त्याला काय म्हणतो थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो. सर्वात जास्त कशाची तर डायमंडची आणि खालीकडे एअरची एकदम शेवटच्या टोकाला पहा. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवास करतो त्याला डॅश म्हणतात. आता म्हणजे काय लाईट इंटर्स आय थ्रू मेम्ब्रेन थिन मेम्ब्रेन कॉल्ड काय म्हणतात तर त्याला ऑप्शन क्रमांक 1 आहे आयरिस, पुपिल, रेटिना, कॉर्निया. आता ह्या ठिकाणी तुम्हाला डोळ्याचा एक डायग्राम दिसत असेल. आता पहिल्यांदा पातळ जे पडदा आहे आपला पातळ पडदा दिसत असेल त्याच्यामध्ये लाईट सुरुवातीला एंटर करतो ते कशामध्ये एंटर करतो तर ते कॉर्नियामध्ये करतो. आणि हा आता कॉर्निया आता आपण काय करतो नेत्रदान करतो, डोळे दान करायचे असतात. पण डोळा अखंड पूर्ण द्यायची गरज नाही. डोळे दान करताना कोणता अवयव काय करतात दान केला जातो तर डोळ्याचा कॉर्निया हा पार्ट आहे तो दान केला जातो. ओके, पूर्ण डोळा द्यायची गरज पडत नाही. ओके, काही काम असं नसतो तो. हा नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण 73 नंबरचा. प्रतिध्वनी तर ऐकू येतोच जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर डॅश असेल. प्रश्न आपल्याला स्क्रीन समोर दिसत आहे, लक्षपूर्वक वाचायचा. जसा की आता कंबाईन बी आणि सी जी 30 एप्रिल 2023 ची जी एक्झाम झाली त्यामध्ये 72 नंबरचा क्वेश्चन हा साऊंडवर विचारलेला आहे. या अगोदरचा व्हिडिओ जे तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये क्लिअर मी बोललेलो आहे. प्रतिध्वनी पहा, प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर म्हणजे आपला जे इको असतो ना, मी बोललो हॅलो तिकडून हॅलो याला म्हणतात इको म्हणलं जाते. कधी ऐकू येतो तर 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर कमीत कमी 17 मीटर अंतर पाहिजे आता इको येण्यासाठी, किंवा 17 मीटर पेक्षा जास्त. खूप दूर पण असून चालणार नाही, पण 17 मीटरच्या कमी असून चालणार नाही. 10 मीटर असेल तर ऐकू येणार नाही ध्वनी. ओके, पहा याचं काय पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन. आता डॅडॅसच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. हे जर क्वेश्चन जर आपण जर इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर इन डॅडॅस मॉडेल ऑफ एन ॲटम अँग्युलर मोमेंटम mvr ऑफ एन इलेक्ट्रॉन इज एन इंटेग्रल मल्टिपल ऑफ द क्वांटिटी h/2π.
तर ह्याचं उत्तर आहे बोहर्स मॉडेलनुसार आहे. ओके, बोहरच्या याच्यानुसार आहे. म्हणजे काय, पर्याय क्रमांक 3. आता 75वा क्वेश्चन पहा. आता खालीलपैकी चुकीचे विधान विचारले. आता आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी वरीलपैकी जसं की आता हे 2-3 क्वेश्चन पाहिले, सरळ सरळ काय होते, वन लाईनर होते. आता ह्या ठिकाणी पुढीलपैकी करेक्ट कोणते, पुढीलपैकी रॉंग कोणते. आता ह्या ठिकाणी काय, आता जे 75 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिसत असेल समोर, तर खालीलपैकी चुकीचे विधान कोणते. म्हणजे 4 ऑप्शन आहेत, 4 पैकी 3 बरोबर असतील आणि 1 चुकीचं असतील. पहा, पहिला रेणूमधील बॉन्डिंग कक्षा हा अणूच्या कक्षेच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. हे पण वाक्य बरोबर आहे. तर आपण आता 3 नंबरचं पाहू. एकत्र येणाऱ्या अणू कक्षापेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षांची ऊर्जा ही जास्त असते. हे पण बरोबर आहे. अँटी बॉन्डिंगची काय असते, कक्षेची ऊर्जेची काय ऊर्जा कशी असते, जास्त असते. चौथा पर्याय सुद्धा काय बरोबर आहे. तर आता आपण येऊ दुसऱ्या पर्यायाकडे. बॉन्डिंग रेणू कक्षामध्ये 2 कक्षा केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. तर जे बॉन्डिंग रेणू असतात 2 कक्षामधील, जे आपल्याला केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉनची घनता जी डेन्सिटी असते ती कमी नसते, तर ती असते 0 असते. पहा, तुम्हाला इथं एक इमेज दिसत असेल, एक अँटी बॉन्डिंग आणि बॉन्डिंग मधला फरक दिसत असेल. जे बॉन्डिंग मधली असते डेन्सिटी असते, म्हणजे कोणती डेन्सिटी, इंटर न्यूक्लिअर रिजन इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज 0 असते, व्हेरी लो नसते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा सरळ सरळ चुकीचा आहे. तर आपल्याचं काय याचं उत्तर असेल 2 असेल. ओके, आता नेक्स्ट कडे वळू आपण क्वेश्चनकडे. जैविक नायट्रोजन फिक्सेशन. हा, आता नायट्रोजन फिक्सेशनवर पहा. 30 एप्रिल 2023चा आता मागलचा आपण जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पण घेतलेला आहे. नायट्रोजन फिक्सेशन होण्यासाठी कोणतं शेवाळ जास्त काय होते, उपयोग येते. आणि आता ह्या ठिकाणी प्रश्न विचारलाय, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रीफाईंग जीवाणू, कोणता, नायट्रीफाईंग जी बॅक्टेरिया आहे ते कोणाचे रूपांतर कशामध्ये करते. तर यामध्ये आपल्याला 3 आहे, NH4 व NH3, NH4+ चे NO3- मध्ये काय करते, रूपांतर करते. याचं ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. ओके, नेक्स्ट वळू. आता जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग ह्या ठिकाणी आले. काही ठिकाणी आता पायथन, मोलुरस, नाजा नाजा, व्हायपरसिला. मग इकडे काय दिलेत आपल्याला, जे स्नेक असते त्यांचे काय नाव दिलेत. इकडे कसा विषारी आहे, बिनविषारी कसा दिलाय आपल्याला माहिती आहे. सर्वांना नाजा नाजा माहिती आहे, हा न्यूरोटॉक्सिक असतो. त्याच्याहूनच आपली काय करते, जोडी लावायला भेटते. बाकीचे 1-2 जरी माहीत असले तर आपलं उत्तर निघते. पायथन मोलुरसचं काय येईल, बिनविषारी असतो पायथन मोलुरस. नाजा नाजा हा न्यूरोटॉक्सिक, व्हायपरसिलिया हा हिमोटॉक्सिक असतो, आणि टायफ्लेक्स ब्रॉमिनास हा काय असतो, अंधसाप आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ आपण. 78 नंबरचा क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर दिसत असेल. आता ऑरिलियाच्या लार्वल स्टेजच्या खालीलपैकी योग्य क्रम कोणता. पहा, 30 एप्रिलचा जो क्वेश्चन विचारला होता त्याच्यामध्ये एक क्रम विचारला होता. एक असेंडिंग ऑर्डर असते, एक डिसेंडिंग ऑर्डर असते. जसं की त्याचा मिओसिसचा होता क्रम विचारला होता, म्हणजे कशा स्टेज आहेत त्या. आता भविष्यामध्ये मायटोसिस पण येईल. आता ह्या ठिकाणी ऑरिलिया ही जे जेलीफिश आहे, मग आता हे कोणत्या फायलममध्ये मोडते, ते निडारिया फायलमध्ये मोडते. क्लासिफिकेशन ॲनिमल हा चॅप्टर एकदम सविस्तर डिटेल करायला लागणार आहे तुम्हाला. फक्त 10वीच्या पुस्तकात नाही, 11-12 NCERT पुस्तकं वाचा लागतील. याच्या हातातले मार्क आहेत हे. फक्त आता काय करायचं आपल्याला, PYQ अंडरस्टँड करून घ्यायची, नेमका क्वेश्चन फॉर्मॅट येतो कसा. तर ओके, ह्या ठिकाणी पहा. एक काय विचारलं, स्टेज विचारले आहेत त्याने. मग आता पहिलं आहे पर्याय प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इफिरा. हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर हेच आहे. पहिल्यांदा आहे म्हणजे हा स्टेज कशाच्या, ऑरिलियाच्या. ऑरिलिया ही एक जेलीफिश आहे. कोणत्या फायलममध्ये मोडते, गटामध्ये मोडते, तर ते निडारियामध्ये मोडते. ओके, प्लॅन्युला, हायड्रुबा, सायफिस्टोमा आणि इफिरा. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण. आता खालीलपैकी एक असा एक प्राणी दिलाय, तो प्राण्याचा समूह दिलाय, आणि सरपटणारे म्हणजे रेप्टाईल गटामध्ये कोणत्या मोडतात पाहू आता. म्हणजे कोणत्या, म्हणजे खालीलपैकी जे प्राणी आहेत ते रेप्टाईल मध्ये मोडणारे सांगा म्हणतात. सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. आता कोणते मोडतात, आता पर्याय क्रमांक पाल, साप, बेडूक. आता बेडूक काय, ते ॲम्फिबियन आहे, हा मोडणारच नाही. ऑप्शन हे झाला, कॅन्सल झाला. सी मध्ये पाहू आपण. आता कासव, मगर, सॅले. ओके, पाहू आता नंतर.
डी सॅलेमांडर, सरडा, कासव, बेडूक पण आहे, बेडूक हा एमपी बी नाही, मग हा पण ऑप्शन गेला. बऱ्याच सगळे काढल्यानंतर आपल्याला फक्त येतो कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉट्यारा. हा जे आहे हा सरपटणारा प्राण्यांचा गट आहे. म्हणजे याचं काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 1 येईल. पर्याय क्रमांक 1 म्हणजे त्याच्यामध्ये फक्त बी बरोबर दिले. ओके, तर नेक्स्ट मधील 80 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारण काय? ज्या ठिकाणी आता असं पाणी आहे त्या ठिकाणी क्षार कसे ते जास्त प्रमाणात आहे, आणि जर क्षाराचं प्रमाण जास्त झालं तर पिकावर होणारा परिणाम काय आहे? तर पाहून घ्या. पर्याय तुम्हाला समोर 4 दिलेले आहेत. जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे, ओके, पिकांची वाढ खुंटल्यामुळे, पानांच्या पिवळेपणामुळे आणि जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे. पाहता दुसरा जो पर्याय पिकांची वाढ खुंटल्यामुळे असं काही नाही. ह्या पानांच्या पिवळेपणामुळे याचा पण काही संबंध लागत नाही. पर्याय क्रमांक 1 मध्ये जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे, या क्षाराचं प्रमाण वाढलं तर जमिनीचे जे कस आहे, जे पोत आहे, त्याचे काय होईल? दर्जा त्याचा निकृष्ट दर्जा होईल. आणि डी आहे जमिनीतील क्षाराच्या संचयामुळे. नो डाऊट क्षाराचं प्रमाण जर जास्त झालं तर काय होईल? जमिनीचा जो पोत आहे खराब होईल. मग याचं काय? फक्त ए आणि डी. पर्याय क्रमांक जे ऑप्शन आहे किती 4 नंबर मध्ये आपल्याला दिसेल. याचं करेक्ट उत्तर काय? 4, ए आणि डी फक्त. पाहू आता 81 नंबरचा क्वेश्चन आपल्या समोर. आंतरिक कीड म्हणजे काय? आता हाऊ द ऑक्युरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाईन्ड. म्हणजे आंतरिक कीड काय असते? तर एखाद्या प्रदेशात आता वर्षानुवर्षे असणारी, म्हणजे हे इयर आफ्टर इयर, एक झालं की ह्या वर्षी पुढच्या पण वर्षी येणार, असं सलग असणार, ह्याला म्हणायचं आंतरिक कीड म्हणलं जाते. हे क्वेश्चन पाहून घ्या, हे रिपिटेशन होऊ शकते. नंतर 82 नंबरचा. आता ज्या झाडाची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? एक आता असे 2 प्रकारचे झाड असतात. काही झाडाची बी उघड्यावर असते, काही झाडाची बी कशी असते? मध्ये असते. जसे की आता मँगोची बी आता मध्ये उघड्यावर आहे का? तर नाही. तसे आता आपल्याला काय विचारले, असे कोणते आहे बी ती उघडी असते आणि ती कोणत्या गटामध्ये मोडते? आता आपल्याला माहिती आहे एक अँजिओस्पर्म आहे आणि जिम्नोस्पर्म आहे. अँजिओस्पर्म मध्ये काय असते? बी अशी झाकून असते, उघड्यावर नसते, आणि जिम्नोस्पर्म मध्ये उघड्यावर बी असते. मग याचं उत्तर काय असेल? तर जिम्नोस्पर्म असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण येऊ. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? मग आता डेंग्यू विषाणू पसरतो का? तसा फक्त त्याने विचारले ज्या संक्रमित सुई, आता एखाद्या पेशंट आहे त्याची सुई वापरली, दुसऱ्याला लावली, हे एकमेकाचे, आणि जे सेक्शुअल कॉन्टॅक्टनं आता कोणता एक म्हणजे कोणता असा खालीलपैकी विषाणू ते काय करतो? पसरतो. मग आता डेंग्यू विषाणू आहे का? तर नाही. रोटा व्हायरस आहे का? नाही. तर हेपॅटायटिस ए हा सुद्धा नाही. तर हेपॅटायटिस बी हा आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल? हेपॅटायटिस बी. आणि हेपॅटायटिस बी हा एकदम डेंजर आजार आहे. जर स्टेज जर त्याची वाढत गेली तर माणसाची काय होते? डेड होते. मग हा हेपॅटायटिस आजार हा कशामुळे? हा विषाणूजन्य आजार आहे. तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित कसा होतो? जे सुई, जे आपण स्लाईन असेल किंवा इंजेक्शन दिल्यानंतर एकाची सुई दुसऱ्याला वापरली त्याच्यामुळे, आणि म्हणजे असुरक्षित लैंगिक, म्हणजेच काय त्याला म्हणलं जाते? अनप्रोटेक्टेड सेक्सनं होईल जाते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलू आपण. कोणत्या शास्त्रज्ञानाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? हा एक आयोगाचा ट्रेंड पाहून घ्या. आता प्रत्येक एक्झामला म्हणजे काहीतरी एखाद्या रोगाची दिला जाते, पेनिसिलिन दिले जाईल, पेनिसिलिनचा शोध कोण लावला? आता ह्या ठिकाणी काय दिले? त्याने देवी रोगावरील लसीचा शोध करा. हा फॅक्च्युअल डेटा आहे, हा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हातातली मार्क आहेत हे. ओके, तर काय याचं उत्तर सरळ सरळ आहे एडवर्ड जन्नर, म्हणजे पर्याय क्रमांक 2, म्हणजे स्मॉल पॅक्स वॅक्सिनचा आहे. तर शोध कोण लावला? कोण? एडवर्ड जन्नर. ओके, आजचा शेवटचा क्वेश्चन आहे आपल्या समोर दिसत असेल. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? आता निर्जंतुकीकरण म्हणजे काय? डिसइन्फेक्ट सरफेस. म्हणजे आता काय? तर पाहू. आता पर्याय क्रमांक 1 अतिनील प्रकाश, ऑटोक्लेव्ह, दुसरा इन्फ्रारेड किरण, सोडियम कार्बोनेट. आता काही जणांना बऱ्यापैकी ऑटोक्लेव्ह उत्तर केलेलं होते, बऱ्याच जणांना. पण ह्या ठिकाणी अल्ट्रा जे व्हायलेट लाईट आहे याचा वापर आपण निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. ओके, थँक्यू मित्रांनो.